एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आलाय। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जागा दिली होती। जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा ही कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती। मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग इथं 909 चौरस फूट जागा आहे। ती जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती। मात्र त्यातील केवळ 200 चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलरसाठी राखून ठेवली होती। त्यातील 700 चौरस फूट जागा ही प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय बदलण्यात आला। त्यामुळे फडणवीस सरकारने एक प्रकारे बच्चू कडूंना दणका दिलाय। तर फडणवीस सरकारने एक प्रकारे बच्चू कडूंना हा दणका दिल्याचं आता समोर येतंय। या राज्य सरकारच्या काळामध्ये जी 200 चौरस फूट जागा ही देण्यात आलेली होती, त्याबरोबरच 700 चौरस फूट जागा ही जनशक्ती पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर आता ही संपूर्ण जागा ही जनता दल सेक्युलर या पक्षासाठी देण्यात आलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे बच्चू कडू यांना हा दणका मानला जातोय। खरं तर याआधी एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला हा निर्णय होता, परंतु फडणवीस सरकारच्या काळामध्ये हा निर्णय बदलण्यात आलेला आहे। त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळामध्ये बच्चू कडू यांना हा दणका आहे का हे देखील बोललं जात आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक बातचीत करूयात। बच्चू कडू आपल्या सोबत स्वतः जोडले गेलेले आहेत। बच्चू